मराठा आरक्षण जी-आर वरून मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। यानंतर राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली। मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर ही बैठक होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक आहे। कालच सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात जी-आर काढण्यात आला। हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असं म्हणण्यात आलं होतं। दरम्यान या जी-आर नंतर आता मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे आणि यानंतर आता राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली आहे। मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर ही बैठक आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, काल मराठा आरक्षणासंदर्भात जी-आर काढला, त्यानंतर आता छगन भुजबळ नाराज आहेत। देवगिरी बंगल्यावर बैठक होते। या बैठकीमध्ये नेमके काही निर्णय घेतले जाऊ शकतात का? छगन भुजबळांना समजावलं जाऊ शकतं काय? काय घडू शकतं? देवगिरीवर सध्या अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू असली तरी या बैठकीला छगन भुजबळ मात्र उपस्थित नाहीत। छगन भुजबळ मात्र ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांसह एमएटी बांद्रा या ठिकाणी बैठक घेत आहेत आणि इकडं दुसरीकडं अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असे तिघांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। कारण ज्या प्रकारे कालचा जी-आर निघाला होता, जी-आर निघाल्यानंतर आजच्या प्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये थेटपणे छगन भुजबळ यांनी मौन पाळलं होतं आणि त्यानंतर कॅबिनेट बैठकीला येणं टाळलं होतं। त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट झाली होती। माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी नाराजी आपली बोलून दाखवली होती आणि त्याचबरोबर आपण वकिलांशी चर्चा करून या जी-आरच्या विरोधात कोर्टात देखील जाणार असल्याचं सांगितलं गेलं होतं। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस जो आहे तो प्रामुख्यानं मराठा आहे। साखर कारखानदारी असू दे किंवा मराठा जो बेस आहे पश्चिम महाराष्ट्रातला तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे आणि त्यामुळं थेटपणे या जी-आरला विरोध करणं हे अजितदादांना परवडणारं नाही आहे। त्यामुळे यातून कशा प्रकारे मार्ग काढायचा, एकीकडं ओबीसी सांभाळायचे, छगन भुजबळ यांना सांभाळायचं, तर दुसरीकडं आपला जो मराठी वोट बँक आहे, मराठा वोट बँक आहे ती देखील सांभाळायची। यातून कशा प्रकारे मार्ग काढत रणनीती ठरवायची काम जे आहे ते सध्या अजित पवार यांच्याकडून सुरू असलेलं पाहायला मिळतं। कारण अजित पवार थेटपणे मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडलेली गेली नव्हती, परंतु काल माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी होते। त्या उपसमितीचे सदस्य म्हणून जरी उपस्थित असले तरी या माध्यमातून नक्कीच एक वातावरण जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बदलू शकतं आणि परिणामी त्याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळांची नाराजी दूर करायची असेल तर ओबीसी वर्गाला कशा प्रकारे आपलंसं करायचं या संदर्भात देखील रणनीती सध्या अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेली पाहायला मिळते। नक्कीच कृष्णा, त्यामुळे अजित पवार यांची एक प्रकारे कसरत होणार असं चित्र सध्या पाहायला मिळते। या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय घेतला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।